हॅलो, वेलकम टू ऑल. मी प्रोफेसर विशाल रुंडे. स्वागत आहे आपल्या एक्झाम अँड प्रेप चॅनलवरती. की आपण पाहतोय आज एम.एच सेटचे एक्झाम फॉर्म रिलीज करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच ही एक इन्फॉर्मेशन बुलेटिन वेबसाईटवरती रिलीज करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आज या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या. तर ही 39वी महाराष्ट्र सेट परीक्षा आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी. ठीक आहे, जी 7 एप्रिल 2024 ला होणार आहे संडेला. ठीक आहे, रविवारी एक्झाम होईल. तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या इन्फॉर्मेशन बुलेटिन मधून समजून घ्यायच्या. आपण आधीच इम्पॉर्टंट डेट्स पाहिलेल्या आहेत, तशा युनिव्हर्सिटीने वेबसाईटवरती पब्लिश केल्या होत्या. ठीक आहे, तरी पण आपण परत एकदा पाहूयात. तर एक्झाम फॉर्म आजपासून म्हणजे 12 जानेवारी 2024 पासून एक्झाम फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि ते एक्झाम फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ती 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे. ठीक आहे. आणि काही कारणास्तव जर एखाद्याचा एक्झाम फॉर्म भरला गेला नाही 31 जानेवारी 2024च्या आधी, तर 1 फेब्रुवारी 2024 ते 7 फेब्रुवारी 2024 या दरम्यान तो एक्झाम फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, पण त्याला काही लेट फीज लागेल. ठीक आहे, ती त्याला पेड करावी लागेल. ओके. सो कोणत्याही प्रकारचं लेट न करता या दोन्ही डेट मध्येच तुम्ही एक्झाम फॉर्म भरून टाका, 12 आणि 31 जानेवारीच्या मध्ये. ठीक आहे. आणि जर तुमचं फॉर्म भरताना काही चुकलं, फीज पेमेंट केल्यानंतर आपल्याला कळतं कधी कधी की आपल्या एक्झाम फॉर्म मध्ये काहीतरी मिस्टेक आहे. ठीक आहे, तर एक करेक्शन विंडो ओपन केली जाते युनिव्हर्सिटी कडून. ती 8/2/2024 म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 पासून ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत ही करेक्शन विंडो चालू असते. तर या करेक्शन विंडो मध्ये तुम्ही तुमच्या एक्झाम फॉर्म मध्ये जी काही गडबड तुमच्याकडून झालेली आहे ती तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणि तुमच्या ज्या परीक्षेची जी ऍडमिट कार्ड आहेत ते 28 मार्च 2024 ला रिलीज करण्यात येतील युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर. ठीक आहे. आणि डेट ऑफ एक्झामिनेशन परत रिपीट करायची गरज नाही. ठीक आहे, 7 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे, 7 एप्रिलला. सो पुढचे पॉइंट्स आपण पाहूयात. तर सर्वात महत्वाचा पॉइंट, कंडिशन ऑफ एलिजिबिलिटी म्हणजे परीक्षेसाठी लागणारी पात्रता. ठीक आहे. तर हा जो पहिला पॉइंट आहे तो ठीक आहे, इंटरनॅशनल स्टुडंट वगैरे यांच्यासाठी आहे. ओके. ते डिप्लोमा कॅन्डिडेट, पोस्ट ग्रॅज्युएट, UGC वगैरे. ठीक आहे. आपल्या महत्वाचा आणि कामाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट बी आहे. ठीक आहे. तर पॉइंट बी मध्ये काय सांगितलं की द कॅन्डिडेट अदर दॅन SC ST OBC SBC. अदर दॅन म्हणजे कोण राहतं? ओपनवाले. ठीक आहे. तर ओपनवाल्यांसाठी ऍटलिस्ट 55% मार्क्स रिक्वायर्ड आहेत ही परीक्षा देण्यासाठी. ठीक आहे. आणि कशामध्ये? मास्टर डिग्री मध्ये रिक्वायर्ड आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचे स्टुडंट असायला हवेत. ग्रॅज्युएट स्टुडंट याच्यासाठी ऍप्लिकेबल नाही आहेत. ठीक आहे. आणि जे अदर दॅन ओपन आहेत, OBC SBC, ठीक आहे, NT, पण ज्यांचं नॉन क्रिमिलियर आहे आणि SC ST वाले, तर त्यांना 50% मार्क्स हवेत मास्टर डिग्रीमध्ये. ठीक आहे. तर पासआउट स्टुडंट अप्लाय करू शकतात. आणि आणि फक्त पासआउट नाही, जे MSCच्या MAच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये आहेत, फायनल सेमिस्टरमध्ये आहेत, ते कॅन्डिडेटच फक्त अप्लाय करू शकतात या एक्झामला. जो कॅन्डिडेट MSCच्या MAच्या फर्स्ट इयरमध्ये आहे, फर्स्ट सेममध्ये आहे, तो कॅन्डिडेट अजिबात अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला पुढच्या सेटसाठी वाट बघावी लागेल. ठीक आहे. तर इतकंच काही होतं. तर पुढे काय म्हटलंय? द कॅन्डिडेट हु आर परस्युइंग देअर मास्टर डिग्री, अगेन मी रिपीट करतोय, और इक्विवलेंट कोर्सेस, और कॅन्डिडेट हु हॅव अपियर्ड फॉर देअर क्वालिफाईंग मास्टर डिग्री. हे बघा, फायनल इयर मेन्शन केले. फायनल इयर, तुम्ही फायनल इयर मध्ये असले पाहिजे, फायनल इयरच्या एक्झामिनेशन मध्ये. अँड हुज रिझल्ट स्टील अवेटेड, or candidate whose qualifying examination have been delayed may also apply for this test. म्हणजे तुम्ही फायनल सेमिस्टर मध्ये, फायनल इयर मध्ये हवेत. ओके. सो याच्याबद्दल काही कन्फ्युजन करून घेऊ नका.
आणि अजून डिटेल हवे असेल तर हे प्रॉस्पेक्ट तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती आरामात मिळून जाईल. तर तुम्ही वाचा डिटेल. ठीक आहे. जितकं जितकं मला महत्वाचं वाटतं तितकं मी डिस्कस करणार आहे. ठीक आहे. हा. आता पुढचा जो पॉइंट आहे, इफ पोस्ट ग्रॅज्युएट सब्जेक्ट ऑफ एनी कॅन्डिडेट इज नॉट इन्क्लुडेड इन द लिस्ट ऑफ सेट सब्जेक्ट. खाली आता आपण पाहणारच आहोत की खाली एक सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये जर तुमचा जो इक्विव्हॅलंट सब्जेक्ट आहे तो जर दिलेला नसेल तर त्याच्याशी जो रिलेटेड किंवा इक्विव्हॅलंट सब्जेक्ट आहे त्याच्यामधून तुम्ही स्वतः सेटसाठी ॲपियर्ड होऊ शकता. ठीक आहे. फक्त इक्विव्हॅलंट सब्जेक्ट हवा. आता हा एक महत्वाचा पॉइंट आहे, टू अप्लाय फॉर द सेट देर इज नो अप्पर एज लिमिट. म्हणजे तुमचं वय काही असे ना तुम्ही सेट देऊ शकता. त्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नाहीये. ओके. बाकीचे पॉइंट आहेत तुम्ही रीड करा. ओके. हा, हे रिझर्वेशन वगैरे ते तुमच्यासाठी आहे. तुम्ही बघा तुम्ही कोणत्या कंडिशनच्या अंडर येत आहे. ओके. हा, तर आपल्या महत्वाचा जो पॉइंट आहे आपल्यासाठी तो म्हणजे सेटचे जे हे सब्जेक्ट्स आहेत. टोटल 32 सब्जेक्ट्स आहेत. ही लिस्टच त्या प्रॉस्पेक्ट मध्ये, इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही स्वतः जाऊन बघा आपला सब्जेक्ट कोणता आहे तुमचा. लाईफ सायन्स आहे, केमिकल सायन्स आहे, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स वगैरे जो काही तुमचा सब्जेक्ट आहे तो या लिस्ट मध्ये आहे का बघा. इतके सब्जेक्ट तर आहेत ऑलरेडी. ठीक आहे. आता जी पुढची जी इन्स्ट्रक्शन आहे, द कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी क्वालिफाईड. म्हणजे जर ज्याने ऑलरेडी मागची सेट क्लिअर केलेली आहे तर तो सेम सब्जेक्ट मधून सेट नाही देऊ शकत. तर ही खूप महत्वाची इन्स्ट्रक्शन आहे. फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन वालेच, मी मागाशी म्हटलं की पोस्ट ग्रॅज्युएशन वालेच फक्त ही एक्झाम देऊ शकतात. ओके. पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे, सेंटर ऑफ एक्झामिनेशन. टोटल महाराष्ट्रामध्ये 17 सिटीमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाते. ठीक आहे. त्याच्यामध्ये मेनली मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पंजिम जी गोव्यामध्ये आहे, रत्नागिरी आणि परभणी या एक्झाम सिटीज आहेत. ठीक आहे. आता एक्झाम फॉर्म जे तुमचे आज अवेलेबल झालेत ते या वेबसाईट वरती अवेलेबल झालेत. तुम्ही एक्झाम फॉर्म इझिली भरू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. ओके. आणि एक्झाम फॉर्म भरून झाल्यानंतर, फीस पेड केल्यानंतर काही दिवसांनी एक कॅन्डिडेटची लिस्ट येते वेबसाईट वरती. ती लिस्ट कशासाठी असते की ज्यांनी सक्सेसफुली एक्झाम फॉर्म भरलेला आहे. ती पण लिस्ट या वेबसाईट वरतीच येते. ठीक आहे. तर त्या लिस्टमध्ये आपलं नंतर नाव चेक करून घ्यायचंय. आणि जर तुमचं नाव नसेल, जर तुम्ही फीस पेड केलेल्या असून देखील तुमचं नाव नसेल तर या ईमेल आय डी वरती तुम्हाला युनिव्हर्सिटीला मेल करायचंय. ठीक आहे. ते इमिजिएटली रिप्लाय करतील तुम्हाला. ओके. सो महत्वाचा पॉइंट, फीज. तर ओपन वाल्यांसाठी 800 रुपये फीज आहे आणि बाकीच्या स्टुडंटसाठी, SC ST OBC कॅन्डिडेटसाठी 750 रुपये फीज आहे. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. ओके. आणि स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये 50 क्वेश्चन असतात आणि प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स 2च आहे. ठीक आहे. तर 50 क्वेश्चन असतात तर टोटल 100 मार्क्स साठी असतो. 1 तासाचा वेळ दिला जातो. यांनी तर एक्झाम ड्युरेशन सुद्धा दिलेली आहे. 10 वाजल्यापासून सकाळी 11 वाजल्यापर्यंत फर्स्ट पेपरचा टाइम दिलेला आहे आणि नंतर अर्ध्या तासाचा गॅप ठेवून नंतर पेपर 2 असतो. पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन असतात. ठीक आहे. सो 200 मार्क्सचा पेपर 2 असतो. ठीक आहे. तर पेपर 1 हा कोर पार्ट असतो, म्हणजेच जनरल ऍप्टिट्यूड, टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड हा जनरल पेपर असतो. आणि पेपर 2 हा तुमचा जो काही स्पेशलाइज सब्जेक्ट आहे तो तुमचा पेपर 2 असतो. ठीक आहे. तो MSc ला सपोज माझा विचाराल तर माझा फिजिक्स होता, काही जणांचा इकॉनॉमिक्स असू शकतो. ठीक आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द प्रॉस्पेक्ट ऑफ MS सेट. बाकी काही महत्वाचं राहत असेल तर ते तुम्ही पहा. हे आत्ता सध्याच आपल्यासाठी महत्वाचं नाहीये. ठीक आहे. आता सध्या ते महत्वाचं नाही की चला रिझल्ट लागल्यावर वगैरे ठीक आहे की 40% ऍग्रीगेट मार्क्स पाहिजेत तुम्हाला सेट क्वालिफाय करण्यासाठी इन पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमध्ये कंबाईनली. ठीक आहे. आणि SC ST PWD वगैरेसाठी जे कॅन्डिडेट आहेत
त्यांच्यासाठी 35% ॲग्रीगेट. बस. ठीक आहे. आता हे महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी. सध्या एक्झाम फॉर्म सक्सेसफुली भरणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके. ठीक आहे. थँक यू सो मच. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे.